एक, नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे. सांगण्यासारखी कामे करणे सोडून द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 2, सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेतात. विशेषतः चिंता आणि काळजीमुळे स्त्रियांमध्ये आजार जास्त वाढतात. 3, व्यसन माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी अशी करते जी कधीही भरून न येणारी असते. 4, मनामध्ये न्यूड वागू नका. स्वतःला कमी लेखण्यानं स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि 4 लोकांमध्ये वावरू शकत नाही. 5, आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व, तो कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते. आळस झटकून कामाला लागले तरच आयुष्यात पुढे जाणे शक्य आहे. 6, घरातील खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर लोक पाठीमागे तुमची मस्करी करतील. तसेच वेळेप्रसंगी गैरफायदा देखील घेऊ शकतात. 7, नीट परखल्याशिवाय कुणालाही जवळ करू नका. लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखूनच घ्या. 8, कधीच कोणाला जामीन राहू नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्यावी. तसेच आपल्या आजूबाजूचे लोक सज्जन आणि सद्वर्तन असतील याचीही काळजी घ्यायला हवी. 9, सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. ते कुणालाही आवडत नाही. तुमच्या अशा वागण्यानं तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसते. तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होऊन जाते. 10, कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो, कारण हे कलियुग आहे. स्वार्थाशिवाय कुणीही तुमच्या जवळ येणार नाही. 11, विनाकारण स्तुती करण्यात जवळ एक दाखवणारे त्यांना सुप्त हेतू ओळखा. हेतू ओळखला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. 12, तारुण्य परतून येत नाही म्हणून तारुण्यात बुचट वर्तन करू नका. सगळ्या गोष्टींना आनंद घ्या, परंतु कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका. 13, तुमच्याकडे असणारे स्किल्स कधीही वाया घालू देऊ नका. त्यांचा योग्य तो मोबदला घ्या, कारण फुकट मिळालेल्या गोष्टीची लोकांना किंमत नसते. 14, आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीचा जास्त काय शोक करत बसू नका. जवळ आहे त्यांची काळजी घ्या, कारण काळ झपाट्याने पुढे चालला आहे. आपण ही काळासोबत चालायला हवं. शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्ती परत येत नाही, म्हणून आपल्याजवळ जे आहे त्यांना जपायला शिकावे. 15, मूर्ख लोकांच्या नादी लागू नका. आपला वेळ वाया घालवू नका. मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसांचे नोकर बनणे कधीही चांगले असते. 16, रागात उचललेले पाऊल नेहमी चुकीच्या दिशेनं घेऊन जाते, म्हणून नेहमी आपलं डोकं शांत आणि मन स्थिर करा. 17, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. सर्वत्र वर्ष आहे, मग ते कुठल्याही बाबतीत असून, आपली वागणूक असो किंवा आपले समाजातील वर्तन असो. 18, स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. रिस्क घेऊन काम करा. रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश कधीच मिळत नाही. 19, सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात. त्या आभासी असतात, हे कायम लक्षात असावे. 20, तुमचा पगार कधीच कोणाला सांगू नका. तुमच्या पगारावरून लोक तुमची किंमत ठरवतात. तुम्हाला किती मानसन्मान द्यायचा ते ठरवतात. 21, स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका, कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो
आणि अहंकारामुळे दुर्गती सुरू होते. 22. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखा. पारखताना जर चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा. 23. आपल्या भावनांना योग्य वेळी वाट करून मोकळी करून द्यावी, नाहीतर भावनांचा उद्रेक होतो आणि भावना मनामध्ये साठवून ठेवल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकतं. यामुळे आपणास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 24. आर्थिकरित्या साक्षरपणा नाही तर कितीही पैसे आले तरी त्याची बचत आणि गुंतवणूक होणार नाही. परिणामी परिस्थिती आहे तशीच राहील. 25. देवावर विश्वास ठेवा. माणुसकी कधीच सोडू नका. आपण जपलेली माणुसकी म्हणजेच ईश्वर भक्ती होईल. समाजामध्ये माणुसकीने वागलात तर कोणालाही देवाला जाण्याची गरज पडणार नाही. देव आपल्या कर्मातच भेटेल. 26. वाईट सवयी जडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली संगत. नेहमी चांगल्या माणसांची संगत निवडा. आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले लोक असू द्या. 27. शिळ्या भाकरी आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका, कारण या शिळी भाकर आपण काल त्याच्या भाकरीनं आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली असेल पण तिनं काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे. तिची किंमत ही केवळ वेळ आल्यावरच कळते, हे लक्षात ठेवा. 28. जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ द्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. 29. आपल्या यशाचा रुबाब आपल्या आईवडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवले आहे, हे विसरू नका. 30. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही. जास्त पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. 31. आपल्या आयुष्याची राखरांगोळी होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी आपल्या जीवनात आजच लागू करून घ्या. 32. का मग लोभ, मद, मोह हे सारे माणसाचे शत्रू आहेत. यापासून स्वतःला कसे वाचवता येईल ते बघा. वायफळ खर्च करू नका. असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसे वाया घालवू नका. आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहा. आपले संसारिक आयुष्य आपल्याच हाताने उद्ध्वस्त करू नका. उधार दिलेले पैसे परत मागण्यास लाज बाळगू नका. तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संतोष वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा. वेळोवेळी व्यक्त व्हा. तुम्ही आतल्या आत जर स्वतःला गोडमारा केला तर तुमचा मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. मित्र बनवा, कुटुंब जपा आणि स्वतःलाही जपा. धन्यवाद.